मित्रांनो, जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये नाव, डेट ऑफ बर्थ किंवा कास्ट मिसमॅच असेल, तर तुमचा फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट होऊ शकतो. जर एक अक्षर जरी चुकीचं असेल, तर कॉलेज, सीईटी, स्कॉलरशिप, जॉब हे सगळे ब्लॉक होऊ शकतात. तुमचं ऍडमिशन तर होणारच नाही, त्यासोबतच स्कॉलरशिप वगैरे कॅन्सल होतील, एक्झाम फॉर्म रिजेक्ट होतील आणि फक्त एका छोट्याशा चुकीमुळे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही देखील नर्सिंग सीईटीची एक्झाम देत असाल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण यामध्ये सांगणार आहे की कोणत्या कोणत्या डॉक्युमेंट्स मध्ये चुका होऊ शकतात, त्या कशा करेक्ट केल्या जाऊ शकतात आणि त्याचा इफेक्ट काय असणार आहे. आता जर तुम्ही डॉक्युमेंट्स काढले नसतील तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. कारण डॉक्युमेंट्स साठी अप्लाय करण्याच्या आधी देखील काही काळजी घ्यावी लागते. त्यासोबतच कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. चला तर आता लेक्चरकडे वळूयात. मित्रांनो, आता लेक्चरकडे वळण्याच्या ऐवजी डॉक्युमेंट्स ही तर फॉर्मॅलिटी, पण आपल्याला मेन म्हणजे अभ्यासाकडे पण फोकस करावा लागेल. आणि तुमच्या मनासारखं कॉलेज मिळवायचं असेल तर आपला कोर्स जॉईन करा. त्याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होतीये. तर 17 तारखेपासून आपली नवीन बॅच सुरू होतीये. त्यामध्ये तुम्हाला लेक्चर्स मिळतील. लाईव्ह लेक्चर्स मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. त्यासोबतच तुमचे कॉम्पिटिशन चेक करण्यासाठी तुमचा अभ्यास झालेला आहे हे चेक करण्यासाठी फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत. यासोबतच प्रॅक्टिससाठी एमसीक्यू क्वेश्चन बँक आहे, फुल सिलेबस देखील आहेत. यासोबतच काउन्सिलिंग कोर्स देखील आहे. मित्रांनो, पहा, आता तुमच्याकडे फक्त कोर्सेसच नाही, म्हणजे अभ्यासापर्यंतच नाही, तर आम्ही तुमचं कॉलेजमध्ये ऍडमिशन होईपर्यंत तुमच्या सोबत असणार आहेत. कम्प्लीट गायडन्स मिळणार आहे, मेंटरशिप मिळणार आहे, जे की बाकीच्या कोर्समध्ये अजिबात नसतात. तर आपल्याकडे अशा बऱ्याचशा फायदेशीर गोष्टी आहेत तुमच्यासाठी. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. आता मित्रांनो, तुम्हाला नर्सिंग सीईटी सोबतच पीसीएम सीईटी, पीसीपी सीईटी, जेडबलई या एक्झामची देखील तयारी करायची असेल तर ते देखील कोर्सेस आपल्याकडे आहेत. त्याची देखील नवीन लाईव्ह बॅच सुरू होती 17 तारखेपासून आणि त्याच्यामध्ये देखील सेम फॅसिलिटीज सगळे असणार आहेत. आता मित्रांनो, जर तुम्हाला हे पाचही कोर्सेस घ्यायचे असतील तर त्याची कॉम्बो प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. आणि जर सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आणि मित्रांनो, तर तुम्हाला प्रॉफिट पडणार आहे, कारण एक कोर्स फक्त 2,000 रुपयाला मिळून जाईल. आता कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून तुम्ही आपला कोर्स जॉईन करू शकता. आता चला तर आजच्या मुद्द्याकडे बोलूया, जो आहे डॉक्युमेंट्स मध्ये काही चुका असतील तर. आता डॉक्युमेंट मिसमॅच म्हणजे एक्झॅक्टली काय, तर वेगवेगळे आपल्याकडे डॉक्युमेंट्स असतात. डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट असो, आधार कार्ड असो, कास्ट सर्टिफिकेट असो, कास्ट व्हॅलिडिटी, बरेचसे डॉक्युमेंट्स असतात. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रॉब्लेम येतात, तर आपल्या एखाद्या वेळेस नावाची स्पेलिंग चुकीची होती, डेट ऑफ बर्थ मध्ये डिफरन्स असतो, पॅरेंट्सच्या आपल्या आई वडिलांच्या नेम मध्ये स्पेलिंग असते, सरनेम मिसिंग असतं, किंवा ऍड विनाकारण ऍड झाले असते, किंवा बऱ्याच वेळेस असं असतं की स्पेलिंग पण चुकीची असते. त्यासोबतच कास्ट कॅटेगरी डिफरंट होऊ शकते, सिग्नेचर आपले मॅच होत नाहीत, फोटो मॅच होत नाही, ऍड्रेस आपला चेंज झालेला असतो, तो अपडेट केलेला नसतो. अशा बऱ्याचशा चुका होऊ शकतात. आता याचा इफेक्ट काय होतो आणि त्यासोबतच या चुका कशा टाळायच्या या सगळ्या गोष्टी आपण पाहूयात. आता कॉमन मिस्टेक्स काय होतात, पहिल्यांदा म्हणजे स्पेलिंग एरर येतं. आता इथे काय, आकांक्षाची स्पेलिंग, आकांक्षा अशी एक आहे आणि आकांक्षा अशी एक आहे. इथे स्पेलिंगची दोन्हींचा उच्चार सेम होते, बट स्पेलिंग मध्ये मिस्टेक आहे. मग हा एरर मानला जाईल. आपल्या वडिलांच्या किंवा आईच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असू शकते, त्या देखील खूप मोठा एरर मानला जातो. त्यानंतर आपल्या सरनेम मध्ये काहीतरी चुकीचं असेल, किंवा लग्न झाल्यानंतर तुमचं सरनेम चेंज करायचं, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. त्यासोबतच डेट ऑफ बर्थ मधचं मिसमॅच होतं. काही डॉक्युमेंट्स मध्ये वेगळी डेट ऑफ बर्थ असते, काही डॉक्युमेंट्स आणि आपलं जे बर्थ सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती वेगळी डेट ऑफ बर्थ असते. असे देखील आपले प्रॉब्लेम्स असू शकतात. तर मित्रांनो,
त्यासोबतच कास्ट सर्टिफिकेट वरती नावाची स्पेलिंग डिफरंट, कॅटेगरी डिफरंट, जेंडर मिस्टेक असतं, एखाद्या वेळेस चुकीने होतं त्या. सो जेंडर मिस्टेक होतं, ऍड्रेस मिसमॅच होऊन जातो, फोटो मिसमॅच, सिग्नेचर मिसमॅच, असे वेगवेगळे आपले प्रॉब्लेम्स असतात. राईट. आता हे प्रॉब्लेम्स का होतात? आता ज्यांना डॉक्युमेंट्सना अप्लाय करायचंय त्यांच्यासाठी या महत्वाच्या गोष्टी आहेत. सो व्यवस्थित ऐका, कारण ज्यांनी डॉक्युमेंट्सला अप्लाय केले ज्यांचे डॉक्युमेंट्स आलेत आणि चुकीचं झालंय त्यांचं तर आहेच, पण जे डॉक्युमेंट जे विद्यार्थी डॉक्युमेंटसाठी अप्लाय करायचे आहेत तर त्यांनी या गोष्टींची काळजी घ्या. ते कोणते? तर एकतर जो पण फॉर्म आपण ज्याच्याकडून पण आपण भरून घेतोय किंवा स्वतः भरत असेल तर तिथे ऑपरेटर करून चुका होतात. तर तुम्ही स्वतः तो फॉर्म व्यवस्थित चेक करा. आता हे कशामुळे होतात ते प्रॉब्लेम्स पाहूयात. टायपिंग एरर बाय ऑपरेटर, स्टुडंट फिल रॉंग डिटेल्स, चुकीची इन्फॉर्मेशन गडबडीत आपण भरून टाकतो त्यामुळे होतं. क्रॉस चेक करत नाही सबमिशनच्या लास्ट सबमिट करण्याच्या आधी आपण क्रॉस चेक करत नाही, ती एक मोठी मिस्टेक असते. त्याच्यानंतर 10वी-12वी नंतर आपलं नाव चेंज होतं, लग्नानंतर मुलीचं नाव चेंज होतं, त्याच्यानंतर रिजनल स्पेलिंग इश्यू असतात, आपली हँडरायटिंग क्लिअर नसती फॉर्म मध्ये, त्यामुळे जो ऑपरेटर असतो त्याच्यामुळे काही मिस्टेक होऊ शकतात. त्यासोबतच सिस्टीम करेक्शन डिले सुद्धा होऊ शकतो. आता पाहूयात त्याचे इफेक्ट्स काय काय होतात. एक तर आपलं ऍडमिशन रिजेक्ट होऊ शकतं. आपण किती जरी छान एक्झामची तयारी केली तरी मग आपलं ऍप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं, ऍडमिशन रिजेक्ट होऊ शकतं, आपल्याला स्कॉलरशिप मिळू शकणार नाहीये. आता कास्ट व्हॅलिडिटीसाठी बाकीचे डॉक्युमेंट्स लागतात, पण त्यामध्ये चुका असेल तर कास्ट व्हॅलिडिटीचं जे सर्टिफिकेट आहे त्याला देखील उशीर होऊ शकतो. ओरिजिनल आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय होत नाहीत. एक्झाम ऍप्लिकेशन सुद्धा रिजेक्ट होऊ शकतं. त्यासोबतच आपण गव्हर्नमेंट जॉबसाठी डिस्क्वालिफाय होऊ शकतो. लोन किंवा पासपोर्टचे इश्यू आहे त्यामध्ये सुद्धा खूप मोठा येतो इश्यू. आणि फ्युचर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन, आता आपलं फ्युचरसाठी जे जॉब्स वगैरे सगळ्या गोष्टींसाठी वरती खूप फरक पडतो. त्याच्यानंतर आपण पाहूयात, जर एक जरी लेटर चुकलं तर इश्यू होतो का? हो, येस, होतो. का? कारण आता आकांक्षा आणि आकांक्षा हे दोन्ही नाव सेम आहेत, पण एका ए ची कमतरता आहे यामध्ये. म्हणजे हे दोन पीपल वेगवेगळे आहेत, दोन पर्सन वेगवेगळे आहेत असं कन्सिडर केलं जातं. त्याच्यामुळे एक जरी स्पेलिंग तुमची चुकीची असेल तर आत्ताच अप्लाय करा, नंतर तुम्हाला टाइम मिळत नाही, परत अजून इश्यूज वाढतात, एक्झामचं प्रेशर असतं, मग तेव्हा अभ्यास करायचा का डॉक्युमेंट्सला अप्लाय करायचं? त्याच्यासाठी आत्ताच अप्लाय करा. आणि अशी छोट्यातली छोटी चूक जरी असेल तरी ती आत्ताच दुरुस्त करा. आता पाहूयात सोल्युशन. आपण काय काय करू शकतो. करेक्शन इन ओरिजिनल डॉक्युमेंट्स, जे आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्येच करेक्शन करा आणि व्यवस्थित करा. ते सगळ्यात बेस्ट आणि परमनंट सोल्युशन असेल, कारण नंतर नंतर प्रत्येक वेळेस आपल्याला द्यायची गरज नाही. त्यासोबतच तुम्ही अफिडेव्हिट करू शकता. अफिडेव्हिट केव्हा करायचा? जेव्हा आता तोंडावर गोष्ट आहे, आता आपल्याला सबमिट करायचा, मग काय करायचं, तेव्हा तुम्हाला अफिडेव्हिट बनवावं लागतं. हे टेम्पररी असतं पण एक व्हॅलिड प्रूफ असतं. त्याच्यानंतर तुम्ही गॅजेट नोटिफिकेशन करू शकता. हे एक छान स्ट्रॉंग लिगल रेकॉर्ड असेल तुमच्यासाठी. ऍप्लिकेशन टू इश्युइंग ऑथॉरिटी, जे ऑथॉरिटीज असतात वेगवेगळ्या जे इश्यू करतात आपले सर्टिफिकेट, त्यांना देखील तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. हे झालं तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन. आणि ऍफिडेव्हिट तेव्हाच यूज करायचं जेव्हा आपल्याला आता खूपच घाई आहे, तेव्हा तुम्ही ऍफिडेव्हिट करू शकता. नेक्स्ट आहेत आपल्या इथे प्रॉब्लेम्स आहेत, इथे सोल्युशन दिलं. स्पेलिंग मध्ये एरर असेल तर डॉक्युमेंट करेक्शन, त्यासोबतच अफिडेव्हिट करा. डेट ऑफ बर्थ मिसमॅच असेल तर करेक्शन इन स्कूल बोर्ड रेकॉर्ड. पॅरेंट नेम मध्ये एरर असेल, करेक्शन ऍट इश्युइंग ऑथॉरिटी. कास्ट कॅटेगरी रिटर्न रॉंग असेल तर रिअप्लाय फॉर न्यू कास्ट सर्टिफिकेट. ऍड्रेस मिसमॅच असेल तर आधार वरती अपडेट करा आधार, आणि त्याच्यासोबतच डोमासाईल तयार करा नवीन. फोटो किंवा सिग्नेचर मिसमॅच असतील, आधार अपडेट करा. बँक फॉर्म्स याच्यामध्ये तुम्ही अपडेट करू शकता. त्यासोबतच सरनेम मिसिंग असेल तर गॅजेट तयार करू शकता आणि डॉक्युमेंट अपडेट करू शकता. आता मी प्लस म्हटलं म्हणजे दोन्ही गोष्टी कराव्या लागतील, समजलं? और असलं असतं तर किंवा
त्यानंतर पाहूयात आता हे कुठं अप्लाय करायचं करेक्शनसाठी. एकतर तहसीलच्या ऑफिस वरती जाऊ शकता, डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस वरती, स्कूल किंवा कॉलेज बोर्ड, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ऑनलाईन करेक्शन पोर्टल, आता ऑनलाईन करेक्शन प्रत्येकासाठी होत नाही, तर आता आधार अपडेट आपण ऑनलाईन आता सध्या करू शकतो. काही गोष्टी आपल्याला तहसील ऑफिस वरती जाऊन कराव्या लागतात, सेतूवरती जाऊन कराव्या लागतात. मग त्या गोष्टी तिथेच करणं गरजेचं आहे. आपण ऑनलाईन करता येतं असं नाहीये. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट किंवा व्हॅलिडिटी इश्यू डिपार्टमेंट, म्हणजे जे डॉक्युमेंट जिथं करेक्ट करता येतात तिथेच तुम्हाला करेक्ट करावे लागतील. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या मी क्लिअर केलेल्या आहेत. स्टील तुम्हाला अजून कोणता डाऊट असेल तर मला विचारा. कारण मित्रांनो पहा, तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये सर्टिफिकेटमध्ये कुठल्याही टाईपचा एरर असेल तर तुमचा ऍडमिशन डायरेक्ट कॅन्सल होऊ शकतं, समोरचे स्कॉलरशिप वगैरे काहीही मिळणार नाहीये तुम्हाला. त्यामुळे व्यवस्थित विचार करा आणि आत्ताच डॉक्युमेंटसाठी अप्लाय करा. त्यासोबतच आपल्या चॅनलवरती आपण अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकत असतो, तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि इथपर्यंत आलाय व्हिडिओच्या शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला व्हिडिओ देखील आवडला असेल, ते व्हिडिओला लाईक देखील करा. आणि कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर मला कमेंट करू शकता, मी त्याचं सोल्युशन लगेच तुम्हाला देईन. तर चला, तर आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.